श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांचा स्वामी भक्तांचा आवडीचा दिवस तो आहे दत्त जयंती. तर बघा, दत्त जयंती आहे 4 डिसेंबर 2025 आणि वार आहे गुरुवार. दत्त जयंती निमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तर गुरुचरित्राचं पारायण कोणी करू शकतं, या कधी करावं, याची पूजा मांडणी कशी करायची आहे, ग्रंथ कसा आपल्याला वाचायचा आहे, आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, याबद्दलचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याबद्दल डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे त्याचबरोबर बघा, खाण्याचे सुद्धा नियम असतात. तर आपण कोणत्या भाज्या खायला पाहिजे, आपण कोणत्या कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, असं म्हणलं जातं, मानव जन्मामध्ये येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं. जो कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असतो तर तो खरंच नशीबवान असतो. त्याची जन्मजन्मीची पुण्याईच तशी असते बघा. कारण गुरुचरित्राचं पारायण आपण करणारे कोणी नसतो, तर गुरुचरित्राचं पारायण महाराजच आपल्याकडून करून घेत असतात. आपण वर्षातून गुरुचरित्राचे जर आपण 7 पारायण केले, किंवा बघा असे सुद्धा दत्त भक्त आहेत की ते प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करत असतात. तर ते खरंच खूप नशीबवान आहेत. अशी सेवा आपल्याकडून घडत असेल तर आपल्यासारखा नशीबवान माणूस कोणी नाही. गुरुचरित्राच्या पारायणाबद्दल बरीच भीती आपल्या मनामध्ये आहे की महिलांनी हा ग्रंथ वाचायचा नसतो, त्याचबरोबर याचे नियम खूप कडक आहेत, याला हे खायचं नसतं, ते खायचं नसतं, असं असतं, तसं असतं, भरपूर नियम नियम नियम. म्हणजे फक्त गुरुचरित्र पारायणाचं नाव काढलं की ते खूप अवघड आहे, याला खूप नियम आहेत, असंच तुम्हाला ऐकण्यात आलं असेल. बघा, नियम आहेत. हे नियम थोडे कठीण आहेत, पण अशक्य असे नाहीत. आणि बघा, तुम्ही महाराजांची सेवा करताय तर महाराजच तुमच्याकडून ते नियम पूर्ण करून घेतात. त्यामुळे तुम्ही अजिबात त्याबद्दल काळजी करू नका. तुमच्या मनात आलं ना गुरुचरित्राचं पारायण करायचं, तर तुम्ही लगेच गुरुचरित्राचं पारायण करण्याच्या तयारीला लागा. बघा, तुम्ही नियम खूप अवघड नियम आहेत असं जर म्हणलात तर तुमच्या आयुष्यामध्ये एकदा सुद्धा गुरुचरित्राचं पारायण होणार नाही. एकदम इझी वेने आपल्याला ते नियम घ्यायचे आहेत. काही दिवस आपल्याला काही गोष्टींसाठी कंट्रोल करायचा आहे, आणि ते सुद्धा आपल्या चांगल्यासाठीच. बघ, म्हणजे गुरुमाऊलींनी हे नियम का घालून दिले असतील तर त्यामागे सुद्धा कारण आहे. ते नियम असतील तर आपण एक शिस्तबद्ध पद्धतीने आपण व्यवस्थितपणे पारायण करत असतो. आणि पारायण करताना सुद्धा आपल्याला मध्ये काही अडचणी येऊ नयेत, अडथळे येऊ नयेत, यासाठी हे नियम आहेत. हेच नियम नसतील तर काहीच शिस्त राहत नाही. कधीही वाचणं, कधीही काहीही करणं, तर या सेवेला काही सुद्धा अर्थ नाही. त्यामुळे हे नियम चांगल्यासाठीच आहेत. आपल्याला एक शिस्त लागण्यासाठी हे नियम आहेत असं समजा, आपल्या स्वतःसाठी हे नियम आहेत असं समजा. पहिला नियम तर तो आहे, मांसाहार हा कडकडीत वर्ज्य आहे. दत्त महाराजांना मांसाहार हा अजिबात चालत नाही, त्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये सप्ताहाच्या काळामध्ये, आता सप्ताह आहे 28 नोव्हेंबर तर 4 डिसेंबर, तर सप्ताह काळामध्ये जेव्हा आपल्या घरी गुरुचरित्राचं पारायण चालू असतं त्यावेळेस आपल्या घरी अजिबात मांसाहार हा नाही व्हायला पाहिजे. तुम्ही फ्रीज चेक करा, तुमच्या फ्रीजमध्ये काही नॉनव्हेज असेल किंवा आता अंडी वगैरे असतील तर ते सगळं आपल्याला आदल्या दिवशी बाहेर काढायचं आहे. आणि त्याच्यानंतरच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. समजा आता या सप्ताह काळामध्ये आपल्याला जो पारायण करणार आहे तो तर व्यक्ती खाणार नाही, पण तुमच्या घरामध्ये समजा तुमची मुलं आहेत, मिस्टर आहेत, त्यांची इच्छा आहे की खायचं आहे त्यांना मांसाहार, तर ते म्हणतील की मी बाहेर जाऊन खातो, तर तसं सुद्धा चालणार नाही. हा दिवस ते आपल्या घरातील जे पावित्र्य आहे तर ते पावित्र्य आपल्याला जपायचंच आहे. हा कडकडीत पहिला नियम आहे. दुसरा नियम बघा, मासिक पाळीमध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही. जसं बघा, आता आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतो, मध्येच पिरियड आले,
4-5 दिवस स्किप झालं, आपण कंटिन्यू पुढच्या सेवा करत असतो. पण गुरुचरित्र पारायणामध्ये तसं नसतं. 7 दिवसांचा सप्ताह आहे, तर 7 दिवसामध्ये एक दिवस सुद्धा खंड पडायला नाही पाहिजे. सप्ताह हे मेन 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या सप्ताहामध्ये तुमचा पिरियड्सची डेट असेल तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण या काळामध्ये करू नका. तुमची इच्छा आहे ना खूप मला गुरुचरित्राचं पारायण करायचं, तर त्याच्या अगोदरच्या आठवड्यात तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात. समजा तुम्हाला माहिती आहे मला या सप्ताहामध्ये पिरियड आहेत, तरी तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, तर काय करायचं, तुमच्या घरी ते गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करणारी व्यक्ती आहे का? म्हणजे समजा तुम्ही 2 दिवस पारायण केलात आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला पिरियड्स आले, तर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती ते गुरुचरित्राचं पारायण करू शकतं किंवा तुम्ही गुरुजींना बोलवून ते गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करून घेऊ शकतात. अशी जर तुमच्या घरी व्यक्ती असेल तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायणाला बसू शकतात. पण माझ्या मते तरी बघा, कारण गुरुचरित्राचं पारायण हे अर्धवट सोडायचं नसतं, त्यामुळे तुम्ही तुमची डेट, तुमचं काम, तुमच्या सेवेमध्ये खंड पडणार नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करावं. तिसरी गोष्ट म्हणजे सूतक पडलं तर काय करायचं. आता पारायण करताना सूतक पडलं तर काय करायचं, तर सूतक पडल्यावर सुद्धा बघा, आता सूतक म्हणजे जेव्हा कोणाची तरी डिलिव्हरी होते तेव्हा सुद्धा सूतक पडतं आणि जेव्हा कोणाची तरी मृत्यू झाला तर सूतक पडत असतं. तर आता ते मृत्यूचं आपल्या हातात नसतं, पण आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल की त्यांची डिलिव्हरीची डेट जवळ आलेली आहे, तर त्या डेटच्या जवळ तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू नका, त्याच्या अगोदर गुरुचरित्राचं पारायण करा. कारण सूतक आपल्याला सांगून येत नसतं. अचानक सूतक पडलं तरी सुद्धा बघा आपल्याला गुरुचरित्राचं पारायण पूर्णच करावं लागतं. ते सुद्धा कोणाला तरी बोलवून, आता महाराज वगैरे असतील तर त्यांना बोलवून गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करायचं. किंवा बघा तुमच्या घरातले सोडून जे बाहेरच्या व्यक्ती आहेत, तर तुमच्या मैत्रिणी असतील तर त्यांना बोलवून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करू शकता. चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची, काय खावे. बऱ्यांना खूप मोठा प्रश्न असतो, त्यांना बऱ्याच जणांना टेन्शन येते की मी काय गुरुचरित्र पारायणामध्ये काय काय खायचं असतं. तर बघा या काळामध्ये उपवास करायचा का, तर अजिबात नाही. उपवास करण्याची काहीही गरज नाही. आपल्याला 2 टाइम तुम्ही जेवण करताय, 2 टाइम जेवण करून आपल्याला याचं पारायण करायचं आहे. तुम्ही 3 टाइम खाता तर 3 टाइम तुम्ही खाऊन हे पारायण तुम्ही करू शकतात. पण सप्ताहामध्ये बघा कोणाचे गुरुवार असू शकतात, कोणाची एकादशी असू शकते, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. आता एकादशीला जे साबुदाणा भगर आपण खातो, तर खाण्याचे नियम आहेत, त्यामध्ये साबुदाणा भगर खाल्लं तरी चालतं. आणि ज्या तुम्ही गुरुवार सुद्धा करू शकतात व 1 टाइम जेवण करून तुम्ही हा गुरुवारचा उपवास करू शकतात. आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते, वाटलं तर तुम्ही लिहून घ्या. बघा आपल्याला बटाटे खाता येतात, टोमॅटो खाता येतात, शिमला मिरची खाता येते, आपल्याला हिरवी मिरची खाता येते, फ्लावर खाता येतं, कोबी खाता येतं, रताळे खाता येतात, भेंडी खाता येते, गिलके खाता येतात, दोडके खाता येतात. त्याचबरोबर बघा पालेभाज्यामध्ये म्हणलं तर मेथी खाता येते. जर तुम्हाला म्हणजे मेथी खाल्ल्यानंतर ढेकर वगैरे येत नसेल तर तुम्ही मेथी खाऊ शकता. तुम्ही शेपू खाल्ले की थोडं प्रॉब्लेम होतो, भरपूर ढेकर येतात, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही शेपू खाऊ शकतात आणि पालक सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. इतक्या साऱ्या भाज्या आपण खाऊ शकतो, तर टेन्शन कशाचं आहे. 7 दिवसांचा तर प्रश्न आहे. तुम्ही म्हणजे 7 पेक्षा जास्त भाज्या आहेत, तुम्ही 2 टाइम जरी बनवलं सकाळी आणि संध्याकाळी वेगळी भाजी, तरी तुमचा सप्ताह आरामात निघून जाईल. मेन म्हणजे खाण्याचे नियम कशासाठी बघा, आपण गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला करपट, ढेकर येऊ नये, आळस येऊ नये, जांभळी येऊ नये, गॅस पास होऊ नये, यासाठी खाण्याचे नियम दिलेले आहेत. तुम्ही दूध पिऊ शकतात, चहा पिऊ शकतात, कॉफी पिऊ शकतात. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारची फळं आपल्याला खाता येतात, ड्रायफ्रुट्स खाता येतात, दही खाता येतं, ताक खाता येतं, कढी खाता येतं. फक्त बघा कढीमध्ये आपल्याला बेसन टाकून कढी बनवायची नाही, फक्त ताकाची कढी आपल्याला बनवायची आहे. आपल्याला एक धान्य निवडायचं आहे. समजा म्हणजे गहू आपण निवडलं तर आपल्याला 7 दिवस चपात्याच खायच्या आहेत. आपण ज्वारी निवडली, ज्वारीची भाकरीच आपल्याला खायची आहे. बाजरी निवडली आपण तर बाजरीची भाकरीच आपल्याला रोज 7 दिवस खायचं आहे. आणि तांदूळ हा वर्ज्य आहे, भात आपल्याला खाता येणार नाही. आता कोणत्या गोष्टी आपण खायला नाही पाहिजे ते सांगते. डाळी आपल्याला खायच्या नाहीत, कोणतीच डाळ खायची आपल्याला नाही.
लसूण कांदा वर्ज्य आहे, शेंगदाणे सुद्धा आपल्याला खाता येणार नाहीत। जे परान्न असतं, परान्न अन्न तर कडकडीत वर्ज्य आहे। दुसऱ्यांच्या घरातलं, दुसऱ्यांच्या हातचं आपल्याला काहीच खायचं नाही। आपल्या घरामध्येच आपल्याला सात्विक अन्न बनवून आपल्याला जेवण करायचं आहे। बघा, जे आता बाहेरचे बेकरी प्रोडक्ट आहेत, खारी आहे, टोस्ट आहे, बिस्किट आहे, बाहेरच्या कोणत्याच गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत। काही म्हणजे काहीच नाही। फक्त जे खायचं आहे ते घरीच, आणि ते सुद्धा ज्या भाज्या खायच्या आहेत त्या खायचं, एकधान्य खायचं। त्याचबरोबर बघा, लाल तिखट तुम्ही खाऊ शकतात, लाल तिखट खाऊ शकतात। काळं तिखट आपल्याला खाता येणार नाही, कारण काळ्या तिखटामध्ये कांदा लसूण वगैरे असतं, त्यामुळे ते आपल्याला खाता येणार नाही। आता जे थोडक्यात आपण चपाती निवडलेली असेल तर चपाती खायचं आणि त्याच्यासोबत भाजी, त्याच्यासोबत दही, ताक, कढी, तुम्हाला जे पाहिजे असेल तर ते आपल्याला खायचं आहे। आणि म्हणजे अगदी बघा, भाजी कशी बनवायची थोडक्यात सांगते। भाजीला तडका देताना आपल्याला अगदी मोहरी सुद्धा वापरायची नाही, तर जिरे टाकायचं, आपली भाजी टाकायचं, मीठ टाकायचं, हळद टाकायचं, भाजी खालीवरी करायची, भाजी खालीवरी करून भाजी शिजवून घ्यायची। बस अशा पद्धतीने आपल्याला साध्या पद्धतीने भाजी बनवायची आहे। आपण जे काही बनवतो आपल्यासाठी, म्हणजे जे गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत, जे काही आपण बनवतो, सात्विक आहार जो बनवतो, तो जो आहार आहे तर तो नैवेद्य आपल्याला महाराजांना 2 टाइम दाखवायचा आहे। पूजा मांडणीला 2 टाइम महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। सकाळी एक वेळेस दाखवायचा आणि संध्याकाळी एक वेळेस दाखवायचा आहे। 2 वेळेस महाराजांची आरती करायची आहे। सकाळी तुमचा ग्रंथ तुमचे अध्याय वाचून होतील तेव्हा आरती करायची आहे, आणि संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे। बघा, आपण सकाळी तर आपण जेवण बनवतो, महाराजांना सुद्धा तो नैवेद्य दाखवला आहे। आणि संध्याकाळी समजा आपल्याकडे आता भाजी असेल आणि रात्रीसाठी आपण भाजी बनवणार नसू, तर काय करायचं, दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात, दूध दाखवू शकतात। तर अशा पद्धतीने सुद्धा महाराजांना नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। त्यानंतर बघा, असं म्हणलं जातं गुरुचरित्राचं पारायण करताना वेश ओलांडायची नसते। तर वेश ओलांडायची नसते म्हणजे आपल्याला दुसऱ्या गावी जायचं नाही। तर कशासाठी जायचं नाही, याच्यासाठी जायचं नाही की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण अर्धवट सोडायचं नसतं, यासाठी असं म्हणलं जातं की वेश ओलांडायची नसते। त्याचबरोबर बघा, आपल्याला गादीवर झोपायचं नाहीये, बेडवर झोपायचं नाही, तर आपल्याला खाली सतरंजी टाकायची आहे, चटई टाका तुम्ही, आणि त्यावरती आपल्याला झोपायचं आहे। ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे, म्हणजे तुमचं अंथरूण हे सेपरेटच असायला पाहिजे या काळामध्ये। शक्यतो तुम्हाला जमलं तर जिथे पूजा मांडणी असते तर तिथे तुम्ही चटई, सतरंजी, गोदडी जे असेल तुमच्याकडे अवेलेबल ते टाकून तुम्ही तिथे झोपू शकतात। किंवा तिथे जागा नसेल तर बघा, तुम्ही तुमच्या रूम मध्ये झोपू शकतात। आपल्याला खाली झोपायचं आहे आणि शक्यतो आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे। असं म्हणलं जातं बघा की आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो तर आपण डाव्या कुशीवर झोपलं की आपल्याला महाराज दृष्टांत देत असतात, यासाठी आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे। झोपताना तर डाव्या कुशीवर झोपायचं, नंतर माहिती नाही आपण कसे होऊ ते। तर आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो त्यावेळेस महिला त्यांनी साडी नाही घातली तरी चालेल, पण व्यवस्थित ड्रेस असावा आपला, ओढणी जी असते तर ती आपल्या डोक्यावर घेऊन आपल्याला पारायण करायचं आहे। आता जे पुरुष आहेत ते गुरुचरित्राचं पारायण करतायत तर बघा, जे चामड्याच्या गोष्टी आहेत, बेल्ट आहे, काळ्या रंगाची जीन्स आहे, काळ्या रंगाचे कपडे आपल्याला वापरायचे नाहीयेत। पारंपरिक जे कपडे आहेत ते कपडे घालून आपल्याला पारायण करायचं आहे। महिलांनी हातात काचेचा बांगड्या, कपाळावर हळदी कुंकू लावून, म्हणजे जे आपले अलंकार आहेत सौभाग्याचे ते अलंकार घालूनच आपल्याला पारायण करायचं आहे। पुरुषांनी सुद्धा कपाळावरती अष्टगंध, हळदी कुंकू तुम्ही आपल्याला लावून पारायण करायचं आहे। थोडक्यात असे थोडेसे नियम आहेत, तर काही अवघड नाही, अशक्य तर अजिबातच नाहीत, आणि ते सगळं महाराज करून घेतात। तुम्ही फक्त याच्यावर लक्ष द्या की मी महाराजांचं पारायण किती व्यवस्थित पद्धतीने माझ्याकडून महाराजांचं पारायण पूर्ण होईल, किती भक्तीने मी महाराजांचं पारायण करेन, आणि हे 7 दिवस कधी जातील कसे जातील ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही। एवढं छान आपल्याला या 7 दिवसामध्ये अनुभव येतो। खूप छान वाटतं, आतून छान वाटतं, प्रसन्न वाटतं, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्या अंगामध्ये बघा संचारत असते। आपण सगळे मिळून महाराजांची सेवा करूया आणि महाराजांचा भरभरून आशीर्वाद घेऊया।
बघा, मी सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.